केसरी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बघूया सविस्तर बातमी। पुढील प्रमाणे दिल्ली पोलिसांच्या अमानुष लाठीचार्जचा अर्धापुरात तीव्र निषेध। विद्यार्थिनीचा मृत्यू, आयपीएसला बडतर्फ करा। सगळे जंतर मंतर आंदोलनावर केंद्र सरकारला जबाबदार धरले। महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त पाठिंबा। पूर्ण 5 मिनिटांची स्क्रिप्ट। अँकर उग्र स्वरात। नमस्कार। आज देशभरात संतापाची लाट उसळली आहे। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी शांततेने केलेल्या आंदोलनावर मोदी सरकारच्या दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष आणि क्रूर लाठीचार्जचा तीव्र निषेध आज अर्धापूर तालुक्यात करण्यात आला। एका निष्पाप विद्यार्थिनीला पोलीस अधिकाऱ्याने मारहाण करून तिचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची आग पेटली आहे। दृश्य अर्धापूर आंदोलनाचे फोटो व्हिडिओ दिल्ली लाठीचार्ज केस। अँकर अर्धापूर तहसीलदार कार्यालयासमोर आज सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना कठोर निवेदन दिले। या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की केंद्र सरकार आणि गृहमंत्री हे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत, त्यामुळे दिल्ली पोलिसांना मोकळीक मिळाली। एका आयपीएस अधिकाऱ्याने विद्यार्थिनीवर केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला। या आयपीएसला तातडीने निलंबित करून खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि कायमचे बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली आहे। विशेष या आंदोलनात विनय मोरे, दीपक मगर, बाळासाहेब देशमुख, आंबेगावकर, डॉक्टर उत्तमराव इंगळे, प्रल्हाद सोळंके, हाजी सलाउद्दीन UBG यांच्यासह अर्धापूर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अँकर आक्रमक स्वरात। मित्रांनो, हा केवळ एक अपघात नाही, हा केंद्र सरकारच्या दडपशाहीचा भाग आहे। केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा क्रूर पद्धतीने लाठीचार्ज करणे हे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम आहे। नीट पेपर लीक सारख्या घोटाळ्यांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त झाले आणि जेव्हा ते आंदोलन करतात तेव्हा मोदी सरकार त्यांना लाठ्यादंडकाने उत्तर देते। महाराष्ट्र सरकार देखील यात मूक बघ्याची भूमिका घेत आहे। केंद्र सरकार ज्याप्रमाणे खासदार आमदार फोडून दुसऱ्या पक्षातील नेत्यांना पैसे देऊन आपल्या पक्षात घेत आहे, त्याच पद्धतीने विरोधी आवाजांना दाबण्याचे काम सुरू आहे। हा प्रकार महाराष्ट्रातही सुरू असल्याचे चित्र आहे। जनतेच्या कराच्या पैशाने आमदार खासदार खरेदी करणे आणि विद्यार्थ्यांना लाठ्या मारणे हेच का विकासाचे मॉडेल आहे? दृश्य महाराष्ट्र बंदचे दुकाने बंद, रस्त्यावरील शांतता, नेत्यांचे भाषण। अँकर दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार जुलै 23 रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अर्धापुरातील छोट्या मोठ्या सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला। संपूर्ण शहरात दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला। यावरून जनतेचा संताप किती मोठा आहे हे स्पष्ट होत आहे। समाप्ती कॅमेऱ्याकडे बोट दाखवून मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारला स्पष्ट संदेश आहे, विद्यार्थ्यांच्या रक्ताने हात रंगवू नका। दोषी आयपीएसला ताबडतोब अटक करा। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्या आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्या, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल आणि उत्तर देईल। पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉनला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका। अर्धापूर महाराष्ट्र।